चक्कर आली. अरे मग तू कशाला गोल गोल फिरतोय हा वेडू कुठला हे घे पेढा खा खा आता काय खात बसणार आहेस आईंच्या पाया नाही पडणार आहेस का तू आईंच्या पाया पडणार राहू दे तुला खायचं म्हटलं की मग खायचं सुस्त राहू दे बाबू बाबू अरे राहू दे पड आईंच्या पाया पड. राहू दे राहू दे बाबू राहू दे अरे बायकोला कुशीर घे काही आई आज तिच्या नवऱ्याचा वाढदिवस आहे घे तिला जवळ घे असं नाही आई तुम्ही पण ना तुम्ही जन्म दिला तो तुमच्या संस्कारात प्रसाद वाढलाय ना नम्मे खरं तर पहिला मान तुमचा आहे आई असं काय करते नम्मे नाही आई असं नाही बोलू अगं मी जन्माला घातला पण तू सांभाळला पण म्हणून काय झालं तू आली ती केवढी भरभराट झाली माझ्या पोराची अहो पण तुमच्या संस्कारात म्हणून एवढं सगळं घडतंय की नाही? असं नाही गं. अहो नाही हो तू आई. आहेस म्हणून बघतोयस का पाहिजे. वाजव संतूर बिकतोय संतूर वाजव फुलपाखरं वगैरे उडव. अरे असे क्षण सारखे सारखे आयुष्यात येत नाहीत माझ्या सारखे सारखे कसले येतच नाही ठेवून द्या आयुष्य खरंच खूप सुंदर आहे देवा हे असंच आयुष्य चालू ठेव काय माझ्या वाढदिवसानिमित्तानं आज न्यूज चॅनलवाले माझा इंटरव्ह्यू करायला येणार आहेत हाय ग याच वातावरणात येऊन गेले म्हणजे झालं काय न्यूज चॅनलवाले हापापलेले असतात ना कंटेंटसाठी खूप डेंजर असतात अरे आत्ता तर तुझे इंटरव्ह्यू यायला लागले आहेत कुठे त्यांना शिव्या घालतोस ते पण बरोबर आहे न्यूज चॅनलवाले महत्वाचेच असतात ते कधी आले आले ए आई तेव्हा आले अरे या हॅलो नमस्कार नमस्कार तुम्हाला येताना काही त्रास नाही ना म्हणजे तुम्हाला पत्ता सापडला ना हो लगेच सापडला वा 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 पण बरं वाटलं हा. तुम्ही आमच्या बाबूच्या बर्थडे साठी आलात बरं वाटलं प्रसाद सर ह्या तुमच्या आई ना अरे तुम्ही कसं ओळखलं ते यांचं बाबू जगप्रसिद्ध झालं आता बाबू ओळखणारच लहानपणापासून सवयच आहे आईंना सतत आपलं बाबू बाबू म्हणजे मुलगा कितीही मोठा झाला ना तरी आपल्या आईसाठी तो बाबूच असतो होय तर. आईचं पण असंच आहे आमच्या हे पण माझी सून पण चांगली आहे एकदम संस्कारी आहे हा नाही तर आजकालची पोरा आपला नवरा घेतात आणि वेगळी चूल मांडतात वेगळं घर मांडतात पण माझी सून नाही तशी ती इथेच राहणार माझ्यापाशी कोळशाच्या खाणीतला हिरा आहे माझी नमी ऐका ना कौतुक कर. पटकन चालू करा ना मला अनइझी होतं असंच तुम्ही पटकन चालू करा सुरू म्हणतो करूया हो. बरं आपण बर्थडे सेलिब्रेट कसा करायचा म्हणजे सुरुवात काही डोक्यात आहे तुमच्या मी ना माझ्या बाबूसाठी सरप्राईज केलेली माझ्या बाबूसाठी केक बनवलाय हा. वा 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 तुम्ही पण केक बनवलात हॅपी बर्थडे तुम्ही कशाला केक बनवलात हॅपी बर्थडे ना तुम्हाला माहिती आहे ना मी सकाळपासून किचन मध्ये राबतेय केक बनवण्यासाठी मी बॅटर बनवताना एकदा डोकावून गेलात होता तुम्ही मी नाही बघितलं नाही. आता प्रसाद दोन केक ऐका ना आपण दोन्ही केक कापूया हा काय रसिका चालेल ना हरकत हो, नाही दोघींचे एक एक हरकत नाही आपण दोन्ही केक कापूया येस सुरू करूया आपण येस सुरू करूया बने रेडी Ready. असतात तर नमस्कार रसिको मी तुमच्या सगळ्यांची लाडकी अँकर रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात सेलिब्रिटींचा बर्थडे हा तर आज प्रेक्षको आज आपण आलेलो आहोत तुम्हा आम्हा सगळ्यांचं लाडके विनोदवीर सुप्रसिद्ध लेखक प्रसाद खांडेकर सर यांच्या घरी प्रसाद सर Yes, yes. प्रसाद सर तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा Thank you सर so much. हॅपी बर्थडे सर Yes, yes, thank you, thank you. तर आपण कार्यक्रमाची सुरुवात सरांचा बर्थडे केक कापून करणार आहोत केक हा केक मी आणते केक आणते मी माझा केक आणते तर प्रेक्षक हो तुम्हाला म्हणून सांगते आज सरांच्या आई आणि त्यांची बायको अशा दोघांनी सुद्धा बर्थडे केक बनवलाय आणि आता आपण बघणार आहोत की सर पहिला केक कोणाचा कापणार आहे हे प्रसाद माझं आई आली पहिली तर प्रेक्षक पाहिलं का आई जिंकलेल्या आहेत आईचा केक कापणार आहेत पहिल्यांदा प्रसाद सर वा 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 हा बाबू घे हा वा नमा हॅपी
हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. कापला जात नाही, थांबा एक मिनिट. घे. हॅपी हरकत नाही आई. काय हल्लीचं प्लास्टिक एवढं हे असतं ना फालतू क्वालिटीचं. खरी सुरी मिळेल का? हा आहे. माझ्याकडे घे. हा हरकत नाही आई. जाईल, कापला जाईल. हॅपी हॅपी बर्थडे टू यू. आई जाईल कापला जाईल आई. आई जाईल, थांब. म्यू. हे घे. आई ते आईचं प्रेम आहे, चिवट आहे ना आईचं प्रेम. आईसारखं चिवट झालंय. आई हरकत नाही आहे. It's okay. असं होतं म्हणजे होतं. पहिला केक आहे ना तो हो बनवलेला होतं आई असं. काही टेन्शन नका घेऊ. इट्स ओके, नॉट टू वरी. म्हणजे कसं आहे, म्हणजे ज्या बायका असतात ना, म्हणजे न्यू कमर असतात, ज्या अशा खूप शायनिंग मारणाऱ्या असतात की हिने केलं होतं मी पण करणार, अशा ज्या करणाऱ्या असतात ना त्यांचा पहिला केक गणतो. हे नको. त्यामुळे इट्स ओके. आई तुम्ही मला सांगायचं, मी तुम्हाला हेल्प केली असती केक बनवण्यात. एनिवे, मी काय म्हणते आई, एक काम करा, तो केक ना आता जरा कोमट पाण्यात भिजत घाला, संध्याकाळपर्यंत नरम होईल. थोडासा दुधाचे थेंब शिंपडा म्हणजे जरा तो मोकळा होईल. हा ठेवा तो. आई असू दे ना, वाईट वाटून घेऊ नका. होतं असं, हरकत नाही. हा. आपण दुसरा केक येस 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 मी बनवलाय दुसरा केक. Very nice, very प्लीज nice. प्रसाद. आई आई ते हॅपी बर्थडे. हे दे ना. शूट होत आहे ते आपण सगळं. कापूया. हा असं काही please, करू नका. please, हा. हा. हे ही ना जरा हे नवीन आताची आहे हे केक. म्हणजे रोज कसे केक कापायचे असतात ना, हे नवीन एक केक जोडायचा आहे जरा. हा काय केक बनवलायस तू? मी सगळं टाकलं होतं मी नीट. मला कळत नाहीये. यांना सांग ना, या हसतात माझ्यावर. यांना सांग, या हसतात माझ्यावर. यांना सांग, या हसतात प्रसाद माझ्यावर. असू दे ना. अगं रुसते अन्नपूर्ण एका दिवशी नाही येत हाताला यश. जाऊ दे ना मग. हसू नका तू. असं काही नसतं, न्यू कमर एका दिवशी केक फसतो. असू दे. ऐक ना, ए, बाबू. नुसतं समजू ना कशाला पाहिजे मध्ये. अरे राजा हे रेडी नको. हा हे बघ, तो केक उचल आणि बघ फ्रीजर मध्ये ठेव, होईल घट्ट तो. जा दगड होईल. जा. ठेव. खूपच ऑकवर्ड पोझिशन झाली आहे ना. दोन केक एक पण नाही कापायला. हरकत नाही सर. ऍक्च्युली ना आम्ही तुमच्यासाठी केक आणलाय, म्हणजे गाडीतच आहे आणलाय आम्ही. आपण तो कापू शकतो. अरे कशाला, जा ना, कशाला. आम्ही लगेच घेऊन येऊ. काय करायचं तुम्हाला? का हसताय तुम्ही मगापासून माझ्यावर? मग तू हसलीस ते? बाहेरची माणसं आले त्यांच्या समोर माझी तुम्ही अशी तू नाही हसली? मी काय हसले? तू हसली का नाही माझ्या केकवर? पण मग तुम्हाला गरज काय होती दुसरा केक बनवायची? तुम्हाला जर माहिती होतं की मी केक बनवते तर गरज, आणि मुळात तुम्ही माझा ओव्हन का वापरला? माझ्या मम्माने मला ऐका ना. लग्नात गिफ्ट केला होता, तुम्ही मला विचारलं ओव्हन बाई, ऐका ना. जो ओव्हन आहे ना तो ओट्यावर ठेवते ना, तो ओटा माझा आहे. आता काही स्वयंपाक करायला पण तुला मी विचारू? Happy हा स्वयंपाक birthday. तुझ्या हातचा जेवू मी? हा? म्हणजे तुझ्या चपात्याला काही चव आहे? ऐका ना, खंडेचा घाट असतो हिच्या चपात्यामध्ये.
म्हणजे ऐका हॅपी ओके बर्थडे. एक मिनिट ओके म्हणजे माझ्या चपात्या म्हणजे खंडाळ्याचा घाट हाय. आणि तुमची भाजी काय भाजी असते ती खंडीभर असा मसाला घालता पातेलभर तेल टाकता त्याच्यामध्ये बोरिंगचं पाणी चविष्ट लागतं त्याच्यापेक्षा बाबू ऐका आई नको हे. तुमची भाजी. आई, हे नको हे. ती बघ माझ्या हाताला आई. बोलते बाबू आई, नको. काय असतं तसं? बाबू अन्नपूर्णा वरद असतंय माझ्या हातावर माहितीये ऐक ना. पाण्याला फोडणी घातली तर पाणी पण चविष्ट लागतं बाबू बापरे कोणी अफवा पसरवली काय माहिती अरे ऐका संगमट असतो वाड्यात ऐका हा, मग ए, स्मार्ट अरे फोन ए, भेटतात लोकं ते सगळे. न्यूज चॅनल वाले आले हिला काय आहेत. करत होती त्यांनी ऐकलं तर सगळे वाट लावतील माझ्या ऐका ना त्यांनी वाट लावली अच्छा माझं बर्थडे आले 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 सर केक सर आल्या. आपण हा केक कापू शकतो. सर हे जरा बाजूला घ्याल येस येस हे येस हा हा सर हा केक कापूया छान आहे. येस छान आहे होय सो बाबू कलरफुल हा thank you, sir. थँक्यू आपण कापूया मस्त आणला केक तुम्ही थँक्यू मी इकडे येते हा, एक मिनिट. प्लीज प्लीज हॅपी हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर प्रसाद सर हॅपी बर्थडे टू यू ए आगे अरे नाही नाही त्यांनी आणलं त्यांचा पहिला मान न्यूज वाले आहेत ते. थँक्यू व्हेरी मच सर प्लीज यांना पण भरवा ना मला पण लई आहे नाही नाही मी नाही भरवणार बाबू आई शुगर आहे तुला ना केक नाही खायचं का मला काहीच प्रॉब्लेम डाएट वर आहेस नाही मी ना सकाळी म्हटलं हे check बघा करणार. हे बघा तुम्ही मला भरवा दोघींनी तुम्ही दोघींनी माझा बर्थडे ना मला भरवा हे, दोघींनी हे. हा येस माझा पहिला माझा वाव किती गोड किती गोड वा वा ही याला म्हणतात मोमेंट तर या बर्थडेच्या निमित्ताने मला तुम्हा दोघींची गप्पा मारायच्या नको माझं सर तुमच्याशी बोलणार पण पहिल्यांदा मला या दोघींना विचारायचं हा प्लीज प्लीज विचारा सरांचा बर्थडे आज हा. आतापर्यंतचा मेमोरेबल लक्षात राहील असा कुठला बर्थडे तुम्हा दोघींना आठवतोय बापरे मी तर अजिबात विसरू शकत हा. नाही आठवते लास्ट टाइम आम्ही लास्ट टाइम मालदीवला गेलो होतो हा. माझ्या बाबूचं तर सगळे बर्थडे लक्षात राहतात इथे माझ्या प्रसाद- बाबूचा जन्मच ना चांगल्या दिवशी झालाय अरे तर वा. आम्ही- म्हणजे त्याचा जन्म ज्या दिवशी झाला तो दिवस चांगला लक्षात राहिला आमच्या हा. माझ्या बाबूचा जन्म झाला ना त्या दिवशी 3 दिवस पाणीच गेले नाही अरे बापरे. मग 3 दिवस पारोसा होता माझा बाबू आई, हे- बाबूच काय अख्ख्या एरियामध्ये पाणी नव्हतं अख्खा एरिया पारोसा माहिती आहे मग नंतर काय झालं तसा जन्म झाला ना मग माझ्या बाबूला तशीच सवय लागली आई, आई. आई शूटिंगला जातो ना तेवढीच काय ते आंघोळ करतो आई बाकीचे दिवस 3 दिवस पारोशाच आई, आई. आंघोळच करत आई नाही. काय काय गप्प बोलताय तुम्ही? गप्प बसरा बाबू तू मलाच बोल बाबू हिच्या तोंडाचा पट्टा चालतो ते नाही तुला दिसेल बाबू आई, माझा- एवढा लहान होता मांडीवर नागडा झोपून मी रगडून काय रगडून बोलतोय? सांगितलं नाही. काय हे एवढं कपाळ बाहेर आलं होतं मी रगडून 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 आत घातलं बेंबीत तेल घातलं बेंबी दाबली माहितीये नाही तर आलीच ती शर्टाच्या बटणासारखी बाहेर बेंबी मग कॅमेरा दादा तुमची बेंबी दाखवा आई ते शूटिंग करायला आलेत आपल्याकडे काय बोलतेस? काय बोलते तुला कळतंय आई हे काय त्याला I'm sorry, I'm sorry. आय एम खूप सॉरी awkward position. I'm sorry. नाही नाही काय ना काय आयांना ना नीट बेंबी दाबता येत हो, नाही नाही. नाळ असते ती नीट आतमध्ये दाबली पाहिजे आया नीट दाबत नाही आणि मग बायका आल्यावर परत बेंब्या बाहेर येतात एक मिनिट काय लॉजिक आहे काय लॉजिक आहे म्हणजे बायका लग्न करून सासरी काय नवऱ्याच्या बेंब्या बाहेर काढायला येतात काय लॉजिक काय याच्यात ऐक. उगाच काही बोलाल समजा आता ह्याचं लग्न झालं नसेल हा. पण तरी याची बेंबी बाहेर असेल तर काय लॉजिक लावायचं आपण होऊच शकत नाही हा? दादा बेबी दाखवा बेबी दाखव. दाखव बेबी दाखव दाखव ना बेबी तुझी. दाखव ना. अरे, ते मला काय? बघायचंच आहे. काय लॉजिक काय चाललंय तुमचं अरे सेलिब्रिटीचा बर्थडे असं प्रोग्रामचं नाव आहे सेलिब्रिटीच्या बेंब्या हे नाही आहे काय काय चाललंय तुमच्या तुम्ही जरा शांत बसा ना यार आय एम सॉरी रसिका आय एम एक्स्ट्रीमली सॉरी हे फक्त एडिट करा मधलं हे ऍक्च्युली खरं सांगू का सर एडिट करण्याचंच मटेरियल मिळालंय दाखवू
दाखवू शकू असं कंटेंट अजून मिळालंच नाही. आता आपण ना सरांसोबत एक राऊंड खेळूयात, रॅपिड फायर राऊंड. ए बाबू चांगले उत्तर द्या हा बाबू, चांगले उत्तर द्या, छान बोल हा. आईने काढलेले कष्ट सगळे सांग हा. बायको नाहीच असं सांग हा, बाबू सांग. जरा शांत बसा. आता ती मला प्रश्न विचारते, शांत बसा. हा तर rapid- रॅपिड फायर Yes, राऊंड. yes, सर हा. मी तुम्हाला काही चटाचट प्रश्न विचारेन, त्याची पटापट उत्तर द्यायची. Yes, yes, हा, ओके. हा. तर सर माझा पहिला प्रश्न आहे, तुमचा आवडता खेळ क्रिकेट की फुटबॉल? क्रिकेट. तुमचा आवडता अभिनेता अमिताभ बच्चन का अनुपम खेर? अमिताभ बच्चन. आवडती अभिनेत्री राखी की रेखा? नो डाऊट रेखा. हा. आणि आवडती व्यक्ती आई की बायको? येस सर. येस सर. रॅपिड फायर राऊंड आहे ना सर? आई की बायको?